नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुगत स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण द लॉजिक मॅथ, जशा प्रकारे द वैदिक मॅथ असं असते ना विद्यार्थी मित्रांनो, तर लॉजिक मॅथ आपण या सिरीजला नाव दिलं विद्यार्थी मित्रांनो. या सिरीजमध्ये आपण मॅथचे जेवढे पण शॉर्टकट ट्रिक्स आहे ते सगळे इथे आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, की कोणकोणत्या अशा मोठ्या-मोठ्या व्हॅल्यू आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याला आपल्याला प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करताना खूप सारे डिफिकल्टी क्रिएट करतात. त्याला तिथे ब्रेक करून आपण कशाप्रकारे आपल्या प्रॉब्लेम मध्ये यूज करू शकू, ज्याच्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला खूप इझी जाणार विद्यार्थी मित्रांनो. आपण कशाप्रकारे स्क्वेअर रूट फाइंड आउट करू शकू, कशाप्रकारे स्क्वेअर फाइंड आउट करू शकू, क्यूब रूट क्यूब कशाप्रकारे फाइंड आउट करू शकू, हे सगळं आपण विद्यार्थी मित्रांनो द लॉजिक मॅथ या सिरीज मध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिले म्हणजे कशा प्रकारे सिंपल ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे सगळं काही आपण द लॉजिक मॅथ या सीरीज मध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. अप टू 0 टू हाय लेवल पर्सेंट, 0 टू हाय पर्सेंट या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ज्यांना 1 गुणिले 1 किती होत असेल हे जरी माहित नाही विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा या द लॉजिक मॅथ सीरीजचा उपयोग करू शकतात. जे विद्यार्थी क्लास 5 मध्ये असेल, 6 मध्ये असेल, ते सुद्धा या सिरीजला बघू शकतात विद्यार्थी मित्रांनो. कारण ही सिरीज जी आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप उपयुक्त आणि पॉवरफुल असं ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आजच्या सेशन मध्ये आपण बघूया द लॉजिक मॅथ या सिरीज मध्ये विद्यार्थी मित्रांनो, कंप्लीट स्क्वेअर्स अँड स्क्वेअर रूट. जेवढं होत असेल आपण स्क्वेअर्स कंप्लीट करायचा विचार करूया या सेशन मध्ये. नंतरच्या व्हिडिओ मध्ये, नंतरच्या सेशन मध्ये आपण स्क्वेअर रूट बघूया विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला तर मग स्क्वेअर काय असतो, वर्ग काय असतो, त्याची उत्पत्ती कुठून झाली, त्याची डेफिनेशन काय, हे सगळं आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण इथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये एक हेडिंग देऊन द्या, स्क्वेअर्स अँड स्क्वेअर रूट. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूया स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट काय असते. तर कंप्लीट स्क्वेअर्स अँड स्क्वेअर रूट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये काय आहे, आपण स्क्वेअर कसे काढायचे, म्हणजे वर्ग कसा फाइंड आउट करायचा, आज आपण इथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. लक्ष द्या इकडे सगळे. तर मला सगळ्यात सांगा, व्हॉट इज स्क्वेअर? व्हॉट इज स्क्वेअर म्हणजे वर्ग म्हणजे काय? काय होते विद्यार्थी मित्रांनो? वर्ग म्हणजे काय? व्हॉट इज स्क्वेअर, वर्ग म्हणजे काय? आता मला सांगा, कोणता बी एक अल्फाबेट घेऊ, जसं ए इंटू ए, यालाच काय लिहू शकू आपण विद्यार्थी मित्रांनो? ए चा स्क्वेअर. ठीक आहे. ए चा वर्ग म्हणून. ठीक आहे. त्याच प्रकारे एक नंबर घेतो, जसं 5 इंटू 5 किती होते विद्यार्थी मित्रांनो? 25. किती होते विद्यार्थी मित्रांनो? 25. यालाच आपण वर्गाच्या भाषेत कसं लिहू? 5 चा स्क्वेअर. 5 च्या काय लिहू विद्यार्थी मित्रांनो? स्क्वेअर. दुसरं बघा, 7 इंटू 7 म्हणजे किती झाले? 49. किती झालं? 49. यालाच वर्गाच्या भाषेत कसं लिहू? 7 चा स्क्वेअर. याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? 7 टू द पॉवर 2. 7 टू द पॉवर 2 या 7 स्क्वेअर. आणि मराठीमध्ये 7 चा वर्ग. बघा, याला रीड कसं करायचं आपण इथून घेऊन चालत आहे विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्ही 5वी 6वी 7वी मध्ये शिकले असेल. ठीक आहे. 7 चा स्क्वेअर, 7 चा स्क्वेअर, 7 चा वर्ग आणि 7 टू द पॉवर 2 अशा प्रकारे पण आपण याला आता काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो? रीड करू शकतो. तर याची डेफिनेशन तेच आहे. सेम नंबर असेल विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या इंटू जर एवढा येत असेल 25, म्हणजे त्याला आपण असे पॉवर लावू, म्हणजे 5 टू द पॉवर 2 या 5 च्या स्क्वेअर त्याला म्हणू, तर तेच झाला त्याचा काय झाला हा विद्यार्थी मित्रांनो? 5 चा स्क्वेअर काय झाला? 25. 7 चा स्क्वेअर काय झाला? 49. ए चा स्क्वेअर काय झाला? ए इंटू ए. ठीक आहे. इकडे बघा पुन्हा विद्यार्थी मित्रांनो, हे तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू झाले. हे काय झाले विद्यार्थी मित्रांनो? पॉझिटिव्ह. जर आपण इथेच -8 इंटू -8 करू, तर आपल्याला काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो? काय मिळणार? +64. 8 म्हणजेच हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 8 च्या काय होणार? स्क्वेअर होणार. प्लस काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो? 64. ओके. -10 गुणिला -10 काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो? +100. काय म्हणणार? +100. म्हणजे ह्या -10 च्या स्क्वेअर.
हा काय झाला विद्यार्थी मित्रांनो -8च्या स्क्वेअर. काय झाला विद्यार्थी मित्रांनो -8च्या स्क्वेअर. हा काय झाला -10च्या स्क्वेअर. हा काय झाला विद्यार्थी मित्रांनो -10च्या स्क्वेअर. ओके ठीक आहे. तर हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो -10 इंटू -10 म्हणजे -10च्या स्क्वेअर झाला. ठीक आहे. चला समोर बघा विद्यार्थी मित्रांनो, समोर बघा. हा लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. ओके काही इम्पॉर्टंट टेक्निक आहे. सम टेक्निक्स जसं ह्या टेक्निक्स लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. जसं टेक्निक्स मध्ये आपण बघू 72. ओके त्यानंतर काय आहे 182. आणखी कोणती व्हॅल्यू घेऊ आपण 240. हे काय होतं विद्यार्थी मित्रांनो 8 9 72. 182 म्हणजे 13 गुणिले 14 केलं तर 13 गुणिले 14 किती होणार 182. आणि 15 गुणिले 16 केलं तर किती मिळणार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 240. किती मिळणार 240. हे टेक्निक्स आहे. थोडं लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो समजणार तुम्हाला. जसे 72 आहे तर 72 कशा प्रकारे 8च्या स्क्वेअर -8 करा तर आपल्याला काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो 72 मिळणार. बघा 8च्या स्क्वेअर किती होतो 64 -8 केला तर काय झालं विद्यार्थी मित्रांनो 60 मधून हे 64 मधून 8 गेले तर किती राहिले विद्यार्थी मित्रांनो सॉरी लक्षात आहे इकडे. हा पुन्हा एक वेळेस बघा 8च्या स्क्वेअर प्लस 8 केला. 8च्या स्क्वेअर काय केलं विद्यार्थी मित्रांनो 8च्या स्क्वेअर प्लस 8 केला तर आपल्याला किती मिळतो 8च्या स्क्वेअर किती होतो 64 प्लस 8. 64 प्लस 8 किती झाले विद्यार्थी मित्रांनो 72. हा कन्सेप्ट आहे थोडं लक्षात घ्या. जर 8च्या स्क्वेअर 8 केलं तरी आपल्याला 72 मिळते. आणि सेकंड म्हणजे 9च्या स्क्वेअर -9 केले तरी आपल्याला किती मिळतो विद्यार्थी मित्रांनो 72 मिळतो. हा कन्सेप्ट समोर यूज होणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून थोडं लक्ष ठेवा. ठीक आहे. आता इकडे बघा विद्यार्थी मित्रांनो तशाच प्रकारे हे 13च्या स्क्वेअर प्लस 13 केला तर आपल्याला किती मिळणार विद्यार्थी मित्रांनो 182. 13च्या स्क्वेअर किती आहे 169 प्लस 13 करा किती झाले विद्यार्थी मित्रांनो 2 हे 8 182. त्याच प्रकारे 14च्या स्क्वेअर -14 केला तर आपल्याला किती मिळणार 182. किती मिळणार विद्यार्थी मित्रांनो 182. त्याच प्रकारे इथे बघा 15च्या स्क्वेअर प्लस 15 केला तर किती मिळणार 240. आणि 16च्या स्क्वेअर -16 केला तर किती मिळणार 240. हा एक कन्सेप्ट आहे. हा समोर खूप म्हणजे आपल्या उपयोगी पडणार आहे स्क्वेअर्स फाइंड आउट करताना. म्हणून हा कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे यालाच आपण अशा प्रकारे पण फाइंड आउट करू शकतो. हे तर आपल्या फाड्यामध्येच येते पण 72 8च्या स्क्वेअर प्लस 8 केलं तर आपल्याला किती मिळतो 72. ठीक आहे. चला समोर जाऊया. समोर बघा विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण बघणार आहोत युनिट डिजिट. म्हणजे स्क्वेअर्स मध्ये युनिट डिजिट कोणकोणती यूज होतात. युनिट डिजिट. ठीक आहे. आपण कंप्लीट स्क्वेअर शिकून राहिलो विद्यार्थी मित्रांनो म्हणून एकदम बेसिक पासून घेऊन राहिलो. युनिट डिजिट कडे लक्ष द्या. आता युनिट डिजिट काय होते विद्यार्थी मित्रांनो जसं 2378 2378 हे काय आहे युनिट डिजिट म्हणजे एकक स्थान. ज्या एकक स्थानीमध्ये युनिट डिजिट आले 2378 हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो नॉन कंप्लीट स्क्वेअर. काय आहे विद्यार्थी मित्रांनो नॉन कंप्लीट स्क्वेअर. हे काय आहे नॉन कंप्लीट स्क्वेअर. नॉन कंप्लीट स्क्वेअर आहे विद्यार्थी मित्रांनो. काय आहे नॉन कंप्लीट स्क्वेअर. यालाच मराठीत काय म्हणतात पूर्ण वर्ग नाही. पूर्ण वर्ग नाही. म्हणजे ज्याच्या युनिट डिजिट मध्ये हे डिजिट आले जसे 233 हा स्क्वेअर होणार का नाही होणार. 248 हा स्क्वेअर होणार का नाही होणार.
337 हा स्क्वेअर होणार का? नाही होणार. 1 2 3 4 5 6 7 युनिट डिजिट मध्ये काय 7 आहे, तर हा स्क्वेअर होणार का? नाही होणार विद्यार्थी मित्रांनो. काय होणार? हा स्क्वेअर नाही होणार. तर ज्याच्या युनिट डिजिट मध्ये ही व्हॅल्यू आली, अशा प्रकारची व्हॅल्यू आली विद्यार्थी मित्रांनो 2378, तर तो नॉन कम्प्लीट स्क्वेअर आहे, पूर्ण वर्ग नाही. ओके, तो काय होणार विद्यार्थी मित्रांनो? पूर्ण वर्ग नाही होणार. ज्याच्या युनिट डिजिट मध्ये म्हणजेच एकक स्थानी जर अशा प्रकारच्या व्हॅल्यू आल्या तर. ओके, चला. आणि दुसरं म्हणजे 0 1 जे म्हणजे याला सोडून 4 5 6 7 8 आणि वाचलेला व 9. ठीक आहे. ह्या व्हॅल्यू काय आहे विद्यार्थी मित्रांनो? ह्या आहे कम्प्लीट स्क्वेअर. हे काय विद्यार्थी मित्रांनो? कम्प्लीट स्क्वेअर आहे, म्हणजे पूर्ण वर्ग आहे. जर कोणाच्या युनिट डिजिट मध्ये 0 1 4 5 6 9 अशा प्रकारच्या व्हॅल्यू येत असेल आणि तो एक स्क्वेअर नंबर बनत असेल, तर त्याच्या युनिट डिजिट मध्ये अशा प्रकारचे नंबर असेल तर तो काय असणार? एक कम्प्लीट स्क्वेअर. एक्झाम्पल बघा विद्यार्थी मित्रांनो, 25. त्यानंतर बघूया आपण 36. ओके, 49. ठीक आहे, 240. ओके, पुन्हा कोणता स्क्वेअर आपण बघितला? 240 नाही, 810. ठीक आहे, बघा युनिट डिजिट मध्ये काय 5 6 9 0. तर हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? हा कम्प्लीट स्क्वेअर आहे. ठीक आहे, हा कम्प्लीट स्क्वेअर आहे. हा 5चा स्क्वेअर आहे विद्यार्थी मित्रांनो. हा 6चा स्क्वेअर आहे. हा 7चा स्क्वेअर आहे. आणि हा कितीचा स्क्वेअर आहे विद्यार्थी मित्रांनो? सॉरी, हा स्क्वेअर नाही. हा हा म्हणजे बघा युनिट डिजिट काय 0, तर हा 90चा स्क्वेअर आहे विद्यार्थी मित्रांनो. हा कशाचा स्क्वेअर आहे? 90चा. 9 9 81 आणि 2 0. ठीक आहे. तर ज्याच्या पण युनिट डिजिट मध्ये 0 1 4 5 6 9 येत असेल तर तो काय होणार? कम्प्लीट स्क्वेअर. आणि ज्याच्या पण युनिट डिजिट मध्ये 2 3 7 8 असेल तर तो काय होणार? नॉन कम्प्लीट स्क्वेअर, म्हणजे तो पूर्ण वर्ग नाही. ठीक आहे, एवढं कळलं? चला तर मग कोणकोणते स्क्वेअर्स आहेत तुम्हाला ऍटलीस्ट 1 ते 25 पर्यंत स्क्वेअर लक्षात असायला हवे. 30 पर्यंत स्क्वेअर लक्षात आहे तर अधिकच उत्तम. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला. तर आपण स्क्वेअर्स लिहून घेऊया. स्क्वेअर्स फ्रॉम 1 टू 30. 30 पर्यंत स्क्वेअर लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण हे लक्षात असायला जरुरी आहे आपल्याला. ठीक आहे, कारण याच्यावरच बेस पूर्ण आपलं लॉजिक मॅथ आहे. ज्याला 1 पासून 30 पर्यंत स्क्वेअर माहित आहे, लॉजिक मॅथ तो जिंकून घेतला, कारण याचे तेच कन्सेप्ट आपल्याला इथे यूज होणार आहे. चला स्क्वेअर लिहून घेऊया. 1 चा स्क्वेअर 1. ओके, 2 चा स्क्वेअर 4. 3 चा स्क्वेअर 9. 4 चा स्क्वेअर 16. 5 चा स्क्वेअर 25. 6 चा स्क्वेअर 36. ओके, 7 चा स्क्वेअर 49. 8 चा वर्ग 64. 9 चा वर्ग 81 आणि 10 चा वर्ग 100. ठीक आहे, ओके. पेन चेंज करतो. 11 चा स्क्वेअर किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 121. 12 चा स्क्वेअर 144 144. 13 चा स्क्वेअर 169. 14 चा स्क्वेअर 196. 15 चा स्क्वेअर 225. 16 चा स्क्वेअर 256. 17 चा स्क्वेअर 289. 18 चा स्क्वेअर 324. 19 चा स्क्वेअर 361 आणि 20 चा स्क्वेअर 400. ठीक आहे, 20 पर्यंत झाले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा 21 चा स्क्वेअर 441. 22 चा स्क्वेअर 484. 23 चा स्क्वेअर
529, 24चा स्क्वेअर 576, 25चा स्क्वेअर 625, 26चा स्क्वेअर 676, 27चा स्क्वेअर 729, 28चा स्क्वेअर 776, 29चा स्क्वेअर 841 आणि 30चा स्क्वेअर 900. 30चा स्क्वेअर काय विद्यार्थी मित्रांनो 900. तर हे 1 ते 30 पर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कंप्लीट स्क्वेअर्स माहिती असणं जरुरी आहे. तुमच्या मुखपाठ तोंडपाठ असणं जरुरी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जे बँकिंगचा अभ्यास करतात त्यांना तर 40 पर्यंत माहित असणं पुष्कळ जरुरी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे काही स्क्वेअर्स आहे हे पुन्हा तुम्ही लिहून घ्या. आणि जे पोलीस भरती वगैरे करतात त्यांच्यासाठी सफिशियंट आहे 30 पर्यंतचे. पण त्यांनी पण लक्षात ठेवा, अगर 40 पर्यंत स्क्वेअर लक्षात आहे तर खूप उत्तम, छान. कारण तो तर मग प्रो लेवलचा मुलगा झाला. ठीक आहे. चला आता मग विद्यार्थी मित्रांनो, चला 30च्या समोरचे पण लक्षात ठेवा. 31चा स्क्वेअर किती होते विद्यार्थी मित्रांनो 961. कारण आता एक्झाम दिवसेंदिवस परीक्षा टफ होत चाललेल्या आहेत आणि जे परीक्षार्थी आहे, जे एक्झामिनर आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आता इथपर्यंत थांबलेले नाही. इथपर्यंत आता ते इथून इकडेपर्यंत समोर प्रश्नामध्ये त्या व्हॅल्यू देऊन राहिलेल्या आहेत. 30, 31, 32, 35 अशा प्रकारच्या स्क्वेअरच्या व्हॅल्यू देऊन राहिलेल्या आहेत आणि प्रॉब्लेम तशा प्रकारे क्रिएट करून घेऊन राहिलेला आहे. आणि डाऊटफुल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर ज्यांना कोणाला स्क्वेअरच माहित नाही राहणार 30, 29, 28 या 35, 40, 50 ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला त्यांना प्रॉब्लेम तर सॉल्व्ह करून घेणार पण वेळ खूप जास्त लागणार. तर त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 40 पर्यंत तुमचे स्क्वेअर्स लक्षात असणं खूप जरुरी आहे. चला 31चा स्क्वेअर 961, 32चा स्क्वेअर 1024, 33चा स्क्वेअर होणार विद्यार्थी मित्रांनो 1089, 34चा स्क्वेअर होणार विद्यार्थी मित्रांनो 1156, 35चा स्क्वेअर होणार विद्यार्थी मित्रांनो 1225, 36चा स्क्वेअर होणार विद्यार्थी मित्रांनो 1296, 37चा स्क्वेअर होणार विद्यार्थी मित्रांनो 1369, 38चा स्क्वेअर होणार विद्यार्थी मित्रांनो 1444, 39चा विद्यार्थी मित्रांनो स्क्वेअर होणार किती होणार 39च्या विद्यार्थी मित्रांनो 1521 आणि 40चा स्क्वेअर किती होणार विद्यार्थी मित्रांनो 1600. ठीक आहे. तर या प्रकारचे स्क्वेअर रूट सगळ्यांना माहित असणं पुष्कळ जरुरी आहे विद्यार्थी मित्रांनो. या स्क्वेअर रूट वरच बेस पूर्ण मॅथमॅटिक्स आहे. क्यूब रूट स्क्वेअर रूट वर बेस, जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला खूप इझी होणार. तर हे स्क्वेअर्स फ्रॉम 1 to 30 तर तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहे. एक्स्ट्रा मध्ये हे पण तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. तसं तर आपण 37 गुणिले 37 करून आपण स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपल्याला पुष्कळ वेळ लागू शकते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे बघा, तर याची स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही. ओके. आणि हे स्क्वेअर रूट काय करा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लर्न करा. काय करा लर्न करा. ओके. ठीक आहे. चला आता काही स्क्वेअर्स बघूया, आपण काही वर्ग बघूया. जे 40च्या नंतरचे जे वर्ग आहेत ते बघूया विद्यार्थी मित्रांनो, की त्यांना आपण लर्न तर नाही करू शकत, पण त्याला आपण पटकन सॉल्व जरूर करू शकतो परीक्षेत जर आपल्याला दिसले तर. स्क्वेअर्स ऑफ अ नंबर एंडिंग विथ 5. एंडिंग विथ 5. स्क्वेअर्स ऑफ अ नंबर एंडिंग विथ 5. ठीक आहे. म्हणजे असा नंबर ज्याच्या युनिट डिजिट या एकक डिजिट जे आहे विद्यार्थी मित्रांनो एकच स्थानचा प्लेस तो 5 असणार. असे काही नंबर्स बघूया विद्यार्थी मित्रांनो. जसं 25 चा स्क्वेअर, 75 चा स्क्वेअर, त्यानंतर 125 चा स्क्वेअर, त्यानंतर आपण बघूया 625 चा स्क्वेअर. 625 65 चा स्क्वेअर बघूया. 625 एकदम शेवटी बघूया. ठीक आहे.
चला बघा याचे युनिट डिजिट काय 5 5 5 5 आणि आपण काय म्हटलं स्क्वेअर्स ऑफ अ नंबर एंडिंग विथ 5. ठीक आहे, याला कशा प्रकारे फाइंड आउट करायचे विद्यार्थी मित्रांनो, याला असं 25 गुणिला 25 नाही करायचं. ठीक आहे, हे ओल्ड हे तर जनरल टेक्निक झाले, सगळेच करतात. तर इथे आपल्याला अशा प्रकारे फाइंड आउट नाही करायचं आहे. जर 25 च्या स्क्वेअर्स आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 5 च्या स्क्वेअर काय होतो विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या. 5 च्या स्क्वेअर काय होतो, 5 चा स्क्वेअर होतो विद्यार्थी मित्रांनो 25 आणि 2 ची समोरची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो 2 3 किती आहे 3. तर 2 गुणिला 3 करायचे, हे किती होणार 6. हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो 2 गुणिला 3. इथे काय करून राहिलो आपण 2 गुणिला 3 किती होते 6. मग हे 6 इथे लिहिले आणि हे 25 इथे लिहिले, म्हणजे 6 से 25. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. ओके, पुन्हा लक्ष द्या 35. जर 35 चा स्क्वेअर करायचा आहे तर 5 चा स्क्वेअर किती होतो 25 आणि 3 आणि 4 3 च्या समोरचा नंबर घ्यायचा आहे. टेबल 3 4 5 6 7 1 2 3 4 11 12 13 असा. 3 च्या समोरचा नंबर कोणता होणार 4. तर मग हे किती झाले 3 चोक 12. हे किती होणार विद्यार्थी मित्रांनो 12. 12 आणि हे 25 म्हणजे 12 से 25. ठीक आहे, बस अशा प्रकारे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे, 3 च्या समोरचा नंबर 2 च्या समोरचा नंबर. आता इथे बघा 5 चा स्क्वेअर किती होते 25 आणि 2 च्या समोरचा नंबर किती आहे 3 म्हणजे 3 2 6 6 से 25. 25 चा स्क्वेअर किती झाला विद्यार्थी मित्रांनो 6 से 25. इथे बघा 5 चा स्क्वेअर किती आहे विद्यार्थी मित्रांनो 25 5 चा स्क्वेअर आणि 7 च्या समोरची व्हॅल्यू किती आहे 8. 8 साठी किती झाले 56 म्हणजे 75 चा स्क्वेअर किती झाला विद्यार्थी मित्रांनो 56 25 1 से 25. बघा 1 से 25 5 चा स्क्वेअर किती झाला विद्यार्थी मित्रांनो 25 आणि 12 च्या समोर किती आहे विद्यार्थी व्हॅल्यू 13. 12 गुणिला 13 12 गुणिला 13 केले तर किती मिळते विद्यार्थी मित्रांनो 3 दुने 6 म्हणजे 156. बघा पुट केलं आन्सर आला 156 25 125 चा स्क्वेअर. 65 चा स्क्वेअर बघा 5 चा स्क्वेअर किती विद्यार्थी मित्रांनो 25. 6 च्या समोरची व्हॅल्यू किती आहे 7 7 सकम 42 म्हणजे 65 चा स्क्वेअर किती आला 42 25. बघा किती सोप्या पद्धतीने आपण फाइंड आउट केला. किती सोप्या पद्धतीने आपण फाइंड आउट केला. कसं फाइंड आउट केलं, जसं 35 चा स्क्वेअर आहे 5 चा स्क्वेअर आपण 25 लिहिला. 3 च्या समोरची व्हॅल्यू घेतली 4 आणि 3 गुणिला 4 केलं तर किती आला आपल्याला 12. इथे काय केलं 3 गुणिला काय केलं 4 3 चो 12. तर 12 जसे तसे लिहिले, हे 25 जसे तसे लिहिले. ओके ठीक आहे, हे आपल्याला अशा प्रकारे स्क्वेअर फाइंड आउट करता आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ओके, केव्हा फाइंड आउट करायचे जेव्हा एंडिंग विथ 5 नी एंडिंग होत असेल तर, काय 5 नी एंड होत असेल तर तेव्हाच फाइंड आउट करायचे विद्यार्थी मित्रांनो. चला समोर बघूया. ओके, आता बघूया विद्यार्थी मित्रांनो स्क्वेअर्स फ्रॉम 40 to 50. स्क्वेअर्स फ्रॉम 40 to 50. याच्यात काय असते ना विद्यार्थी मित्रांनो, हे 40 पासून 50 पर्यंत आपल्याला स्क्वेअर्स फाइंड आउट करायचे. 41 42 43 44 45 46 47 48 49 41 42 43 44 45 46 अप टू 50 या 50 अबोव. तर याच्यात काय असते ना विद्यार्थी मित्रांनो, एक बेस व्हॅल्यू असते. जसे इथे बेस व्हॅल्यू, याची बेस व्हॅल्यू किती आहे, बेस व्हॅल्यू काय असते विद्यार्थी मित्रांनो 50. बेस व्हॅल्यू काय घ्यायची 40 ते 50 पर्यंत आपण स्क्वेअर्स फाइंड आउट करून राहिलो, वर्ग फाइंड आउट करून राहिलो 40 ते 50 पर्यंत. तर त्याची बेस व्हॅल्यू किती घ्यायची 50 आणि त्या बेसवर जे भार आहे ते कोणाचं असणार, जास्त करून या 50 चा भार कशावर असणार विद्यार्थी मित्रांनो या 25 वर. 25 काय भार आहे, म्हणजे हे 25 जी व्हॅल्यू जी आहे विद्यार्थी मित्रांनो ते दबलेली आहे. ते काय आहे विद्यार्थी मित्रांनो 25 जी आहे व्हॅल्यू ते दबलेली आहे. फक्त कन्सेप्ट समजून घ्या तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मग स्क्वेअर्स फाइंड आउट करायला खूप इझी होणार 40 पासून 50 पर्यंत. आता 50 काय एक बेस व्हॅल्यू आहे आणि 25 काय आहे, तो जो 50 चा जो भार आहे विद्यार्थी मित्रांनो, तो भार कशावर आहे 25 वर आहे. तर 25 वर भार एकदा कमी झाला असेल या जास्त झाला असेल, तर कमी झाला असेल तर 25 मधून आपण काय करू, ती गोष्ट मायनस करू आणि कोणता भार जास्त होत असेल तर ती गोष्ट ते काय करू आपण 25 प्लस करू. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मला म्हणायचं आहे
की 50 पेक्षा कोणती बी संख्या छोटी असेल म्हणजेच त्याचा भार होत असेल तर 25 मधून आपण काय करू, निगेटिव्ह म्हणजे मायनस करू. आणि 50 पेक्षा कोणती पण मोठी गोष्ट असेल तर 25 मध्ये ते काय करू विद्यार्थी मित्रांनो, तो जो भार आहे तो ऍड करू. ठीक आहे. चला आता त्याला आपण प्रश्नाच्या माध्यमातून सॉल्व्ह करूया. डायरेक्ट आपण घेऊया काही प्रॉब्लेम्स. जसे बघा 42 42 चा स्क्वेअर, त्यानंतर आपण बघूया 47 चा स्क्वेअर. ओके. आणि नंतर हा एक 48 चा स्क्वेअर. ठीक आहे. चला आता 48 चा स्क्वेअर बघूया डायरेक्ट. ठीक आहे. आता मला सांगा 48 कशासोबत कम्पेअर करू, 50 हे बेस व्हॅल्यू सोबत 50 कम्पेअर करू. बेस व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो याची, 50, कारण हा 50 च्या जवळचा स्क्वेअर आहे. ठीक आहे. बेस व्हॅल्यू किती आहे याची वाली 50. 50 पासून हा 48 किती कमी आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 नी कमी आहे. किती आहे, 2 नी. तर ह्या 2 ला काय करायचं, 25 मधून काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, मायनस करायचे. म्हणजे 25 मायनस 2 किती येऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो, 23. तर इथे किती लिहू आपण विद्यार्थी मित्रांनो, 23. आणि ह्या 2च्या काय करू विद्यार्थी मित्रांनो, स्क्वेअर करू. किती होणार, 0.4. इथे लिहू आपण 0.4. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हा काय झाला, 48 चा स्क्वेअर झाला. हा काय झाला विद्यार्थी मित्रांनो, 23 4 48 चा स्क्वेअर. बघा किती सोपं होतं. कोणाला काही डाऊट, कोणाला काही कन्फ्युजन? काही नाही केलं. 50 याचे मी काय केले, बेस व्हॅल्यू घेतली आणि 50 जे आहे 48 जे आहे 50 पेक्षा कितीनी छोटी आहे, 2 नी छोटी आहे, 2 नी लहान आहे. म्हणून 2 चा भार कशावर आला, 25 वर आला. म्हणून 25 मधून आपण काय केलं, 2 मायनस केले. तर किती राहिले, 23. आणि मग ह्या 2च्याच काय घेतला आपण, वर्ग घेतला म्हणजे स्क्वेअर घेतला. 2च्या काय घेतला विद्यार्थी मित्रांनो, स्क्वेअर. म्हणजे अशा प्रकारे 48 चा स्क्वेअर किती आला, 2304 2304 विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. फाइंड आउट करता येणार, फाइंड आउट करता येणार. चला समोरचे दोन बघूया, लक्ष द्या. फोर्टी टू चा स्क्वेअर घेऊया आता. 42 चा स्क्वेअर. चला 50 सोबत कम्पेअर करा. कितीनी लहान आहे विद्यार्थी मित्रांनो, कितीनी लहान आहे, 8 नी लहान आहे. म्हणजे -8. ओके. तर -8 काय करू, 25 मधून आपण काय करू, -8 करू. कारण 8 चा भार कोणावर येतो, 25 वर येतो. ठीक आहे. तर 25 मधून आपण काय करू, 8 मायनस करू. 20 मधून 8 गेले 12 आणि 5 17. किती राहिले विद्यार्थी मित्रांनो, 17. ठीक आहे. एवढं कळलं. आणि 8 चा स्क्वेअर किती होतो विद्यार्थी मित्रांनो, 64. म्हणजेच काय केलं, 25 मधून 8 मायनस केले म्हणजेच किती मिळाले, 17. आणि ह्या 8 च्या काय केल्या विद्यार्थी मित्रांनो, स्क्वेअर केला जो की 64. तर इथे आपल्याला मिळाला 42 चा स्क्वेअर किती मिळाला विद्यार्थी मित्रांनो, 1764. किती मिळाला विद्यार्थी मित्रांनो, 1764. कळलं. खूप इझी आहे. हे मी तुम्हाला समजून सांगत आहे म्हणून तुम्हाला एक ट्री डायग्राम सारखं दिसून राहिलंय, पण आपण पटकन डायरेक्ट पण करू शकतो. खूप इझी आहे विद्यार्थी मित्रांनो, असं काही हार्ड आहे नाही. ठीक आहे. चला आता नेक्स्ट नंबर बघूया, 47 चा बघूया. 47 चा स्क्वेअर बघूया कशा प्रकारे फाइंड आउट केला. 47 चा स्क्वेअर 50 सोबत कम्पेअर करा. कितीनी लहान आहे, 3 नी लहान आहे. म्हणून 25 मधून 3 गेले. काय केलं ते, 25 मधून 3 गेले. किती राहिले विद्यार्थी मित्रांनो, 22. आणि 3 चा स्क्वेअर 09 म्हणजे 2209. ओके. ठीक आहे. काय केले इथे, 25 मधून 3 मायनस केले म्हणजे हे किती मिळाले, 22. ओके. आणि मग 3 चा स्क्वेअर केला जो की 9 मिळाला आणि 09 पुट केला. ठीक आहे. कोणाला काही डाऊट, काही कन्फ्युजन? ओके. ठीक आहे. तर अशा प्रकारे 42 चा स्क्वेअर, 42 चा स्क्वेअर किती मिळाला आपल्याला, 1764. 47 चा स्क्वेअर मिळाला 2209. अशा प्रकारे आपण फाइंड आउट केलं. आणि 48 चा पण स्क्वेअर आपण इथे फाइंड आउट केला होता. तो किती मिळाला विद्यार्थी मित्रांनो, 2304. ठीक आहे. 1764 2209 2304. तर अशा प्रकारे आपल्याला 40 ते 50 पर्यंतचे स्क्वेअर रूट्स आपण इथे अशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो. ओके. तर याची बेस व्हॅल्यू काय घेतली आपण, 50. आणि भार कशावर येऊन राहिला, 25 वर. म्हणून आपण काय केलं, 25 मधून जेवढे कमी आहे त्याला काय केले विद्यार्थी मित्रांनो, जेवढे कमी आहे तिथून मायनस केले म्हणजे 22 आले. आणि 3 चा स्क्वेअर 9 होतो म्हणून 09 लिहिलं. ठीक आहे. 2 डिजिट आपल्याला नंबर लिहायचे.
ओके, चला आता स्क्वेअर्स फॉर्म 50 to 60. स्क्वेअर्स फॉर्म 50 to 60 बघूया. इथे पण सेम बेस व्हॅल्यू 50 घ्यायची आणि भार कशावर आला विद्यार्थी मित्रांनो 25 वर. ठीक आहे, चला याला रफ करतो. काही व्हॅल्यू घेतो जसे 54 चा स्क्वेअर, त्यानंतर 57 चा स्क्वेअर. ओके, त्यानंतर घेतो 57 नंतर 52 चा स्क्वेअर. ह्या व्हॅल्यू बघून काढूया विद्यार्थी मित्रांनो. लक्ष द्या इकडे सगळे येणार, कारण 50 ते 60 च्या अंदरचे जेवढे पण व्हॅल्यू आहे ते आपण इथे घेणार आहोत. 50 ते 60. ओके, तर 52 चा स्क्वेअर आपल्याला इथे काय करायचं फाइंड आउट करायचं. तर कशा प्रकारे बघू, याची बेस व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो 50. 50 पेक्षा कितीने जास्त आहे +2 ने जास्त आहे, तर इथे काय लिहू +2. आणि हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो 25 मध्ये काय होणार ऍड होणार. म्हणजे इथे म्हणू शकू 25 + 2 म्हणजे हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो 27. किती झाले 27. आणि 2 च्या मग काय करतो विद्यार्थी मित्रांनो आपण 2 चा स्क्वेअर करतो जो की 0.4 लिहितो म्हणजे 27.04. म्हणजे 52 चा स्क्वेअर काय होणार विद्यार्थी मित्रांनो 27.04. किती होणार 27.04. हा काय झाला 52 चा स्क्वेअर. ठीक आहे, कळलं. याच्यात काय होऊन राहिलं 50 हे बेस व्हॅल्यू आहे आणि 50 पेक्षा कितीने जास्त आहे तर 2 ने जास्त आहे. तर आपण 25 मध्ये 2 ऍड केले म्हणजे किती झाले 27 आणि 2 चा स्क्वेअर त्याच्या बाजूला लिहिलं जो की 0.4. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण 52 चा स्क्वेअर फाइंड आउट केला. ओके, चला आता आपण 57 चा फाइंड आउट करून बघू. 57 चा न बघता आपण आता 54 चा फाइंड आउट करू. बघा 54 चा स्क्वेअर फाइंड आउट करू. त्याची बेस व्हॅल्यू किती आहे 50. कितीने जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो 4 ने जास्त आहे, तर +4 करू. 25 मध्ये काय होणार +4 म्हणजे काय 25 + 4 म्हणजे किती होणार विद्यार्थी मित्रांनो 29. 25 + 4 किती झाले विद्यार्थी मित्रांनो 29. 29 आणि 4 चा स्क्वेअर काय होतो विद्यार्थी मित्रांनो 16. 4 चा स्क्वेअर काय होतो 16. तर इथे काय लिहू आपण 29 आणि 16 म्हणजे 54 चा स्क्वेअर किती झाला विद्यार्थी मित्रांनो 29 16. कशा प्रकारे फाइंड आउट केलं बघा. 54 आहे, 54 चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा होता. 50 जे की बेस व्हॅल्यू आहे सोबत कंपेअर केलं 4 ने जास्त आहे म्हणून 25 + 4 केले किती आले 29. हे 29 लिहिले आणि 4 चा स्क्वेअर किती होतं 16 त्याच्या बाजूला 16 लिहिले म्हणजे 54 चा स्क्वेअर किती आला 29 16. ठीक आहे, चला आता अशाच प्रकारे 57 चा फाइंड आउट करून दाखवा. 57 चा स्क्वेअर फाइंड आउट करून दाखवा विद्यार्थी मित्रांनो. हे किती आहे 57. ओके, 50 सोबत कंपेअर केलं कितीने जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो 7 ने. 7 ने जास्त आहे म्हणून +7 करू. 25 + 7 काय केले 25 + 7 म्हणजे किती झाले विद्यार्थी मित्रांनो 25 आणि 7 किती झाले 32 आणि 7 चा स्क्वेअर किती होतो विद्यार्थी मित्रांनो 49 म्हणजे हे किती होणार 32 49. तर 57 चा स्क्वेअर किती येणार विद्यार्थी मित्रांनो 32 49. ओके, तुम्ही तुमच्यासाठी होमवर्क आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही काढून दाखवा मला 58 चा स्क्वेअर आणि त्याच प्रकारे 63 चा स्क्वेअर. चला हे होमवर्क आहे, हे मला काढून दाखवा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आजचा सेशन आपण इथेपर्यंतच ठेवूया. तर लॉजिक मॅथ हा सेशन होता. हळूहळू आपला सेशन खूप वाढणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आणि जेवढ्या पण कन्सेप्ट आहे मॅथमॅटिकल कन्सेप्ट आपण इथे सगळं रोज बघणार आहात विद्यार्थी मित्रांनो. तर सगळे तुम्ही माझ्यासोबत स्टे ट्यून राहा, नेहमी कनेक्टेड राहा. सुगर स्टडी सेंटरला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्याला तुम्हाला हा व्हिडिओ जिथे जिथे आपल्या तुमचे मित्र मैत्रिणी असेल तिथेपर्यंत शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आणि सबस्क्रायबर वाढवा. तुमच्या लाईकमुळे तुमच्या सबस्क्रायबरमुळे आणखी एक मोटिवेशन मिळते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे शॉर्टकट ट्रिक्स आणि नवीन टेक्निक जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हसत राहा. नेहमी सुगर स्टडी सेंटर बघत राहा. धन्यवाद.